दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अर्पिताचे मिस्टर आहे तर ते अर्पिताची बॅग वगैरे भरून तिला ओढत ताडत आता ह्या राजवाड्यांच्या घरी घेऊन येतात। तेव्हा अर्पिता ओरडत असते की मला आपल्या घरी यायचं आहे, प्लीज मला आपल्या घरी राहायचं आहे, तुम्ही काय इथे घेऊन आलात। आणि लगेच अर्पिता रडत रडत मम्मा दादा सगळ्यांना आवाज देत असते। तेव्हा सगळेजण अगदी धक्क्याने अर्पिताच्या आवाजाने बाहेर येतात आणि सगळ्यांना कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे। बॅग वगैरे आता सगळं काही अर्पिताची हातात दिसते। तेव्हा समर आणि स्वानंदीला धक्का बसतो। मलिका म्हणते की अप्पी अगं काय झालं। अर्पिता रडतच मात्र आता मलिकाच्या गळ्यात जाऊन अगदी आणखीनच रडत असते की मम्मा मम्मा करत। अर्पिताचा नवरा मात्र भयंकर चिडलेला असतो। तो म्हणतो की मला माझ्या घरात सुद्धा नकोय आणि आयुष्यामध्ये सुद्धा नकोय। तेव्हा तर सगळ्यांना काही कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे। त्यानंतर मात्र मंदा इकडे अधीरा अधीरा आवाज देत असते, पायाने लंगडत लंगडत बाहेर येत असते। बाबांची देवपूजा सुरू असते। मंदाची बडबड सुरू आहे की घरामध्ये कुणी आहे का, लक्ष आहे का कुणाचंच लक्ष नाही। आणि बाहेर लंगडत लंगडत येते, आई घरामध्ये आजारी आहे परंतु कुणाचं लक्ष नाही आणि जरा मुलीला कळवा। आईची सेवा करायचं सोडून मात्र नवऱ्याबरोबर नाटक बघायला गेली। आता मात्र स्वानंदीसाठी बडबड सुरू असते, बाबा लक्षच देत नाही। बाबांची आता म्हणजे देवपूजा सुरूच असते। घरच्यांना काही पडलेलं नसतं, माझा इतका पाय दुखतो तरी सुद्धा कुणाला काहीच घेणं नाही म्हणून जोरजोराने आता बडबड सुरू होते। तेव्हा बाबा मात्र काही कमी नसतात। बाबा हातामध्ये घंटा घेतात आणि जोरजोराने घंटा वाजवत मात्र ते देवाची जे आरती वगैरे आहे तर ते म्हणत असतात। मंदा म्हणते की हे बघा आता मात्र लक्ष म्हणजे माझ्याकडे येऊ नये यासाठी आरती मोठमोठ्याने करू नका आणि घंटा सुद्धा वाजू नका, माझा पाय दुखतो। आणि आई ग डोक्याला हात वगैरे लावते आणि जोरात आता कणत असते। इतके आजारी पडले मी तरी सुद्धा कुणाला काहीच कशाचं वाटत नसतं आणि बस सगळे आपापल्या कामामध्ये आहे। तेव्हा आता बाबा तिला ग्लास भरून देतात, खाली ठेवतात आणि म्हणतात की बस घे पाणी पी। बडबड करून घसावा जरा सुकला असेल त्यामुळे पाणी वगैरे पी आणि हो आणि हे बघ तुला पाणी हवे होतं तर मी पाणी दिलं, पूजा संपल्यानंतर मी तुझ्यासाठी चहा करणार होतो, इथे तुझे कोणीही हाल करत नाही, जरा शांत राहत जा ना, म्हणजे कसं की तुझे हाल कमी होतील। त्यावरती आता मंदा म्हणते की एक मिनिट तुम्ही का चहा बनवता, साधं तिला चहा सुद्धा बनवून देता येत नाही का, म्हणून आदिराला सतत टोमणे मारायचे, काही मंदा कमी करत नसते। बाबा म्हणतात की हे बघ अगं बाई मी तुला चहा वगैरे बनवून देतोय, सकाळी सकाळी मात्र तक्रार करून घरातील वातावरण काही खराब करू नकोस सांगून ठेवतो। तर मंदा म्हणते की हे बघा माझ्याकडे लक्ष द्या, घरातील वातावरण अगोदर असं होतं का, की तुमच्या रोहनने मात्र त्या भूकंपाशी लग्न केलं आणि तिला येथील या घरातील सून बनून घरी घेऊन आला, तेव्हापासून कुठे ते वातावरण आहे तर ते खवळायला लागलेलं आहे। तेव्हा बाबा मात्र बघत असतात, ती सुद्धा मंदाची बडबड काही कमी होत नसते, कारण कोणत्या जन्माची पाप मी केलं होतं म्हणून ही अशी सून मला मिळाली। तेवढ्यात रोहन बाहेर येतो, हे सर्व ऐकतो। रोहन म्हणतो की काय काय सुरू आहे सकाळी सकाळी हे सर्व। त्यावरती बाबा म्हणतात की अरे काही नाही, सकाळी सकाळी तुझी आई मात्र ओव्या गात आहे, तू मात्र त्याकडे लक्ष देऊ नकोस। त्यावरती आता लगेच मंदा म्हणते की का लक्ष देऊ नको, काय झालं, आणि हे बघ अरे तुझ्या बायकोमुळे माझी अशी अवस्था झालेली आहे आणि का लक्ष देऊ नकोस। तेव्हा आता लगेच रोहन म्हणतो की तू असं का म्हणतेस आणि मंदा लगेच विचारते की आहे तरी कुठे ती, तिला आहे का माझी काळजी। तर लगेच आदिरा दारात येते आणि म्हणते की हो मी आहे ना इथे आहे। त्यानंतर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये आता अर्पितांच्या नवऱ्याचं जे बोलणं आहे तर ते ऐकून मात्र लगेच समर चिडतो। समोर म्हणतो की जावई बापू अहो ही कोणती पद्धत आहे तुमची बायकोशी बोलण्याची, काही तुम्हाला संस्कार वगैरे आहेत की नाही बोलण्याचे, मला काही शिकवलं वगैरे आहे की नाही। तेव्हा अर्पिताचा नवरा मात्र रागात काही शिकवलेलं नाही असं म्हणून मात्र आता जायला निघतो आणि तेवढ्यात मात्र समर मात्र त्याला थांबवतो। समर थांबून विचारतो की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे। त्यावरती मात्र आता लगेच अर्पिताचा नवरा आहे तर तो जोरात ओरडतो आणि तुमची बहीण आहे ना तर तोच खूप मोठा माझा प्रॉब्लेम आहे असं म्हणतो। जगणं मुश्किल करून ठेवलं तिने माझं, लहान मोठं काहीच बघत नसते, मनाला येईन तसं वागते, ती उद्धटासारखं बोलते आणि याच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो तुम्हाला काय कळत असेल, तुम्हाला माहिती नाही हे सर्व काय आहे ते, त्यामुळे तुम्ही मला बोलूच नका, हो हिला पुन्हा सासरी सुद्धा पाठवू नका। तेव्हा लगेच आता तो अर्पिताला म्हणतो की समजलंस का, मला तुझी तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाही, तू माझी बायको म्हणूनच काय माणूस म्हणून सुद्धा तेवढीच वाईट आहे। आता अर्पिता रडतच म्हणते की अहो असं बोलू नका, मी तर तुमची बायको आहे। त्यावर अर्पिताचा नवरा म्हणतो अगं तुझ्यापेक्षा बायको तुझ्यासारखी बायको असताना सुद्धा मात्र आयुष्यभर
तेव्हा आता अर्पिताचा नवरा आहे तर तो खूपच चिडलेला असतो. तुझ्यापेक्षा बायको नसलेली बरी, कारण तू कोणाच्या आयुष्यामध्ये बायको होण्याच्या लायकीचीच नाही आणि तुझ्यासारखी बायको असण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. तू तर कधी सपोर्ट केलाच नाही, तिलाच फक्त तू माझ्या डोक्याला ताप दिला, वैताग दिला. अगं तू माझीच काय तर कोणाची सुद्धा बायको म्हणण्याच्या लायकीची नाही. तेव्हा अंशुमन म्हणतो की तोंड सांभाळून बोला. तेव्हा समर मात्र अंशुमनला गप्प राहायला सांगतो. तेव्हा लगेच अर्पिता आता मलिकाला म्हणते की मम्मा तू तरी त्यांना समजाव, आणि अर्पिता आता हात वगैरे जोडत म्हणते की प्लीज तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन जा. बघा मी तुमचं सगळं ऐकेल, तुम्ही देताल ती शिक्षा मी मान्य करेल, पण प्लीज मला म्हणजे असं एकटीला सोडू नका, मला तुमच्या घरी घेऊन चला. तुम्ही हवं तर मला मारू शकतात, मला सगळं काही चालेल. तेवढ्यात मात्र ती आता आपल्या हाताने मारून घेत असते. तर लगेच सुष्मिता तिला बाजूला घेते. तर मलिका आता जावई बापूंना विचारते की जावई बापू, अहो हे सर्व काय सुरू आहे? अहो हे बघा तुमच्या मनाला मात्र का पाझर फुटत नाही? बिचारी किती रडत आहे, तरी सुद्धा तुम्ही असं का वागता तिच्याशी? हो ती चुकली असेल तर तुम्ही तिला समजावा, तुम्ही का तिच्याशी असं वागतात? तेव्हा अर्पिताचा नवरा खूपच भडकलेला असतो. सुष्मिता अर्पिताकडे बघत असते तर अर्पिता तिच्याकडे बघून खूप रडत असते. त्यावरती मलिका आता हात वगैरे जोडते आणि म्हणते की असं सोडून देण्याच्या गोष्टी करू नका, तुम्हीच सांगा की माझी पोर कुठे जाईल. तेव्हा अर्पिताचे हसबंड म्हणत आहे की मला माहिती नाही, तुम्हाला तिकडे तुम्हाला पाठवायचं असेल तिकडे पाठवू शकता, असे बोलून ते पुन्हा जायला निघतात. तर समोर त्यांना पुन्हा थांबवतो. जावई बापू तुम्ही हे अत्यंत चुकीचं वागत आहे असं म्हणतात. तर लगेच आता समोर मात्र आता जो ह्या अर्पिताच्या मिस्टरांना म्हणतात की तुम्ही असं नाही वागू शकत, कोणत्याही गोष्ट तिच्या हातातून चुकीची घडू शकते, पण इतकं कठोर तुम्ही तिच्याशी नाही बोलू शकत, नाही वागू शकत. तुम्ही तर काय, पण कोणताही पुरुष या पद्धतीत मात्र त्यांच्या बायकोशी नाही वागू शकत. मात्र अंशुमन खूपच भडकलेला असतो. तो म्हणतो की दादा यांना ही अशी भाषा नाही समजणार, बाद झालं. म्हणून अंशुमन मात्र आता अर्पिताच्या मिस्टरवर धावून येतो, त्यांची गचंडी धरतो आणि बाद झालं, बास, तुम्ही माझ्या ताईशी असं नाही वागू शकत. तेव्हा समोर रागाने अंशुमनला बाजूला करतो आणि अंशुमनला म्हणतो की अंशुमन बास कर, एक गोष्ट लक्षात ठेव की तू शांत राहा, मी त्याच्याशी बोलतोय. त्याच्या अंगाला हात सुद्धा लावायचं नाही. सुष्मिता तू अंशुमनला बाजूला घे. अंशुमन ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की दादा फक्त मला 5 मिनिट दे. रागाने त्याला शांत राहायला सांगतो. अर्पिताचा नवरा आता खूपच घाबरलेला असतो, कारण अंशुमनने त्याची गचंडी धरलेली असते. तेव्हा मात्र आता ही जी अर्पिता आहे ना, ती मात्र तिच्या मिस्टरांना काहीतरी खुणावते डोळ्याच्या इशाऱ्याने. तेव्हा बिचारा मात्र आता तिथून जायला निघतो. तेव्हा खाली मान घालून सोनेंदीचं लक्ष त्यांच्याकडे असतो. त्यानंतर इकडे आता ह्या सरपोतदारांच्या घरामध्ये आता मात्र ही आदिरा म्हणते की आई, अहो तुमचा विश्वास असो किंवा नसो, मला म्हणजे पण मला तुमची काळजी आहे. मंदा विचारते की अहो पण तुम्ही गेला कुठे होतात सकाळी सकाळी? किंवा आदिरा सांगायला जाणार तोच लगेच आता मंदाची बडबड सुरू होते. एकतर तुला माहिती आहे की सासूचा पाय मोडला, स्वानंदी माहेर गेली, तिच्या सासरी गेलेली आहे, तरी सुद्धा मला आणि घरच्यांना मात्र असं वाऱ्यावर टाकून निघून जायचं का घराच्या बाहेर? तेव्हा आता आदिरा म्हणते की आई मी बाहेर गेले नव्हते, तिला सांगून देतच नाही, बोलूनच देत नाही. मंदा आता म्हणते की घरातील काम कोण करणार होतं, नाश्ता बनवणार कोण, स्वयंपाक कोण करणार, असा दुखरा पाय घेऊन मी हे सगळं करायचं होतं का? आणि हेच मी म्हणत होते, माझी घरात इतकी अशी बिकट अवस्था असताना या बाईला मात्र घरच्यांची काही काळजी नाही. तर रोहन सुद्धा तिला समजावण्यासाठी प्रयत्न करतो शांत राहण्यासाठी, पण आता ही बाई काही ऐकायला तयारच नसते. तरी सुद्धा म्हणते की बघ रोहन, अरे इतका वेळ झाला, मी केव्हाची बडबड करते, पण सांगितलं का तोंड उघडून की ही कुठे गेली होती? तेव्हा आता बाबा चहा घेऊन येतात. बाबा सर्व ऐकतात. बाबा म्हणतात की अगं तू जर बोलून दिलं तर ती बोलेल ना, सारखी तुझी बडबड सुरू आहे, मग ती तरी काय बोलणार बरं? तेव्हा आता बाबा तिला चहा देतात. तर आदिरा म्हणते की एक्झॅक्टली, अहो आई जरा शांत राहा, तुम्हाला सुद्धा असंच वाटतं की मला फक्त माझीच काळजी आहे, पण तो तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. जर मला तुमची काळजी नसती तर कालपासून सुद्धा आणि आता सकाळी सुद्धा मी त्याच कामासाठी गेले नसते. आता मंदा वैतागून म्हणते की कसली डोंबल्याची, आता ही हेल्प करत आहे मला. आदिरा म्हणते की सांगते, फक्त 2 मिनिट शांत राहा, आणि लगेच ती सरलाताई कोण आहे त्यांना आवाज देते. तेवढ्यात त्या नर्स आतमध्ये येतात. तर मंदा म्हणते की आता ही कोण आहे? आदिरा म्हणते की आई ह्या सरलाताई नर्स आहेत, तुमची काळजी घेण्यासाठी मी यांना येथे बोलावलेलं आहे, रोज पूर्ण दिवस तुमच्या सोबत असतील, तुम्हाला जर काही हवं असेल ना तुम्ही यांना सांगू शकता. तेव्हा आता मंदा म्हणते की अरे हे कोणी सांगितलं तुला इतका आगाऊपणा करण्यासाठी, ते पण मला न विचार. त्यावरती आता आदिरा म्हणते की विचारण्याची काय गरज आहे, मला हा डिसिजन योग्य वाटला म्हणून मी घेतला आहे. आई कसं आहे की आता तुम्हाला बरं नाही, त्यामुळे मला तुमच्या सोबत असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे बघा, या मात्र बेस्ट नर्स आहेत, यांच्या कामामध्ये त्या उत्तम अशा बेस्ट आहेत. नंदुताईला आपण सारखं सारखं इथे नाही बोलू शकत. हे बघा, आता तुमचं काम करण्यासाठी ह्या मात्र अगदी बेटर आहेत, त्या तुमच्या सेवा करतील. तेव्हा मंदा म्हणते की अजिबात नाही, मला तर
तर हे पटणारच नाही, बिलकुल नाही. घरामध्ये माणसं असताना दुसऱ्या कोण मुळातच सेवा करून घ्यायचीच तरी कशाला? ही बाई काही फुकट सेवा करणार आहे का? चांगले भरघोस पैसे घेईल. तिला पैसे कोण देणार? घरामध्ये काही पैशाचं झाड वगैरे लावलेलं आहे का? कोण कुठली बाई माझ्याकडे लक्ष ठेवणार? तुम्हाला वाटत नसेल की मला काही कळणार नाही, परंतु माझं मुस्काट अगदी बंद करण्याचा प्रयत्न तुमचा सुरू आहे, बाकी काही नाही. आता आदिराने ह्या मंदासाठी इतकं सर्व काही केलं तरी सुद्धा ती तिच्यावरच उलटते. त्यानंतर सगळ्यांना रागच येतो. त्यानंतर आता इकडे अर्पिताचे मिस्टर आहे तर ते म्हणतात, तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये याला मध्ये बोलण्याची गरज काय आहे? समोर म्हणतो की हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आरडाओरडा करून काही साध्य नाही होणार. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? आपण बोलू, शांतपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. नक्की सांगा तरी काय आहे प्रॉब्लेम? किंवा अर्पिताचा नवरा म्हणतो की हे बघा, मला कुणाला काही सांगायचं नाही आणि कुणाचं ऐकून सुद्धा घ्यायचं नाही, पण तुमची बहीण पार माझ्या मनातून उतरलेली आहे. तुझा आणि माझा संबंध संपलेला आहे. तू कितीही हातापाया पड, परंतु मी तुला परत घेऊन जाणार नाही. आजी घाबरते. आजी म्हणते की जावई बापू, अहो जरा शांत होता का? म्हणजे तुम्ही खरंच खूप समजूतदार आहेत असं आम्हाला माहिती आहे. मला माहिती आहे की आमची अर्पिता जरा फटकळ आहे, पण तुम्ही तिला नांदवणार नाही असं कसं म्हणू शकतात बरं? हो, ती तुमची बायको आहे. तर आता अर्पिताचे मिस्टर म्हणतात की आजी तुम्ही मला काही समजू नका, त्याचा काहीच उपयोग नाही होणार. पेक्षा तुमच्या नातीलाच सांगा की संसार कसा करायचा असतो, कारण हे सगळं अगोदर विसरून गेला होता. तर हो, मात्र आता समरला राग येतो. समर म्हणतो की माझ्या आजीशी या भाषेत तुम्ही बोलतात का? अंशुमन आणखीनच रागाने म्हणतो की दादा, अरे मी तुला सांगितलं ना हा असं नाही ऐकणार म्हणून. समर म्हणतो की मला माहिती आहे की हे बघा, तुम्ही रागात आहात, तुमचं डोकं ठिकाण्यावर नाही. जेव्हा तुम्ही शांत होताल ना त्यावेळेस आपण बोलूयात, ठीक आहे? पण नातं असं तोडण्याची गरज नाही, मी तुम्हाला समजावतो. अर्पिताचा नवरा ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की मला कुणाशी काहीच बोलायचं नाही, माझा निर्णय झालेला आहे. तेव्हा सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो. त्यानंतर इकडे ही मंदा काही ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणते की हे बघा, माझ्याकडे का सगळेजण असे बघतात? जे खरं आहे तर तेच बोलते. ही जबाबदारी हिने घ्यायला हवी होती. उलट मात्र हिने काय केलं तर बाहेरून दुसरी बाई मला माझी काळजी घेण्यासाठी घेऊन आली. आता बाबा म्हणतात की मंदा हे बघ, त्या आपल्या घरी आलेले आहेत, त्यामुळे तू त्यांच्याशी जरा आदरानेच बोल, हो की नाही? त्यांच्यासमोर शोभा करण्याची काही गरज नाहीच. तुझा त्रास कमी होण्यासाठी आदिरा त्यांना आपल्या घरी घेऊन आली. तिने जर काही केलं तर तुला का पटत नसतं ग? तेव्हा मंदा म्हणते की काय केलं तुमच्या सुनेने? इतके मोठे तारे तोडले. एरवी तर तुम्ही मात्र आता बोलायचं सोडूनच द्या. तुमच्या सुनेने आतापर्यंत माझ्यासाठी काही केलं का? आणि आता माझा पाय मोडला तरी सुद्धा काही केलेलं आहे का माझ्यासाठी? श्रीमंत घरची तू लेक आहे, आदिराला सुद्धा म्हणते, कारण सासूची सेवा करायला तुला कमीपणा वाटत असेल आणि म्हणून तू ही बाई घेऊन आली आणि तिला स्वतः सेवा करायला सांगितलं. तेव्हा आदिराला राग येतो. आदिरा म्हणते की आई, अहो कमीपणा वाटण्याचा काय प्रश्न आहे? कधीतरी मात्र माझ्या बाजूने सुद्धा बोला. आणि हे बघा, ह्या सरलाताई आहे तर त्या अगदी उत्तम प्रकारे तुमची काळजी घेतील. आम्ही कोणीच तुमची इतक्या उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकणार नाही, अशी काळजी त्या घेतील. मंदा लगेच म्हणते की इच्छा असेल तर मार्ग असतो, परंतु आपल्या मनात तर इच्छाच नाही सासूची सेवा करण्याची. आणि सगळे रंग शेवटी तू दाखवलेच, मी लक्षात ठेवेल, विसरणार नाही. मी तुमच्या त्या बाईला जाण्यासाठी सांगा, मला काही नर्स वगैरे कोणाची काही गरज नाही, मला काही झालेलं नाही म्हणून. आता हे ऐकल्यानंतर आदिरा म्हणते की हॉट, म्हणजे तुम्हाला काहीच झालेलं नाही? काही झालेलं नाही तर कशाला इतकी चिडचिड करत असतात घरामध्ये? हे बघा, मग आता तुम्हाला काही झालेलं नाही, मग तुमची सेवा करण्याचा प्रश्न तर येतच नाही. तुम्हीच सांगा की मी तुमची सेवा करू किंवा नको करू. मंदाकडे मात्र बोलण्यासाठी काहीच नसतं. ती आता टकमका बघत असते. आदिरा म्हणते की बोला नाही, बोला लवकर. लगेच म्हणते की एकतर तुझ्यामुळे पाय मोडला, माझी माफी मागण्याची सोडून वर मला जाब विचारतेस, आणि कोण आहेस तू मला जाब विचारणारी? तेव्हा आदिरा म्हणते की आई, अहो मला काळजी वाटली म्हणून मी सरलाताईंना तुमच्या मदतीसाठी घेऊन आला. लगेच आता रडायला सुरुवात करते की या घरात कोणाला माझी काळजी नाही आणि या जगात तर माझं कोणीच नाही. स्वानंदी आली होती काळजी घेण्यासाठी, पण ती सुद्धा निघून गेली. 8 दिवस ती माझी काळजी घेईल, सगळं हातात मिळेल असं वाटलं होतं. ती सुद्धा आली आणि गेली एका दिवसात निघून. तेव्हा बाबा म्हणतात की अगं तिने काय करायचं होतं? तिचं ऑफिस सोडून मात्र तुझी कटकट इथे ऐकण्यासाठी तिने थांबायचं होतं का? तेव्हा आता मंदा रडायला सुरुवात करते. इतक्या दिवस मी खोलीमध्ये पडले होते, कोणी विचारण्यासाठी सुद्धा आलं नाही म्हणून रडायला अगदी नाटक चालू करते. तेव्हा बाबा म्हणतात की लहान मुलासारखं करू नकोस. ती काळजी नव्हती तर मी तुला पाणी दिलं असतं का? तुला चहा करून दिला असता का? अगं तुझा त्रास कमी होण्यासाठीच मात्र आदिरा ताईंना घेऊन आली, ते सुद्धा तुला पटत नाही. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काहीच करत नाही असं जर तुला वाटत असेल तर आम्हाला माफ कर, म्हणून बाबा हात जोडतात. मंदा म्हणते की हो ना, तेच तर बोलते, कारण माझा पाय तिनेच मोडला, मलाच तिने पटकलून दिलं. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ, पाय तुझा मोडलाच नाही, कारण पाय तर अधिराचा मोडला होता तेव्हा तो सुजला होता, पण तुझा सुजला वगैरे काहीच नाही. चोराच्या उलट्याच बोंबा असतात. बाबा आता भयंकर चिडलेले असतात. तर रोहन म्हणतो की बाबा तुम्ही शांत व्हा. बाबा आता ऐकायला तयारच नसतात. बाबा म्हणतात की एक गोष्ट सांग,
सांग, आदिराने का तुझी सेवा करायची ग? प्रत्येक वेळेस तू तिच्या कुरकुरीच करत आली तरी सुद्धा ती सगळं विसरून जाते आणि तुझी सेवा करण्याचा प्रयत्न करते, ते सुद्धा तुला चालत नसतं. बाबा मात्र मंदाला खूप काही बोलत असतात, तर आदिरा म्हणते की बाबा एक सेकंद, तुम्ही मात्र बोलून उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा आता मंदा म्हणते की वा वा वा, आणि मंदा तर म्हणते की सासरे आणि सुनाची जोडी मात्र मस्त आहे. एकतर बाबा मला बोलतात तू मात्र गोड गोड बोलते आणि सासरे तिची बाजू घेतात, तुटी वाईट कोण ठरत आहे तर सासू. मग आदिरा तरी सुद्धा समजायला जाते की आई प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्ही बघा शांत राहा. तेव्हा मंदा म्हणते की अगं तुझ्यामुळे मला त्रास होतोय. तेव्हा आता आदिरा म्हणते की बरं ठीक आहे, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो तर तो त्रास कमी होण्यासाठीच मी सरलाताईंना येथे घेऊन आली, त्या खरंच तुमची खूप काळजी घेतील. तेव्हा मंदा आता पाहतच असते, ते पण रागाने. त्यानंतर आता इकडे अर्पिता तिच्या नवऱ्याला म्हणते असं का वागतात, तुम्ही फक्त मला एक संधी द्या, मी तुम्हाला हवं तसं वागेल, तुम्ही सांगा बरं काय करू. दादानी मला घराबाहेर काढलं तेव्हा मी आपल्या घरी आले, एवढी वर्ष संसार केला, अजून मी काय करू, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे हो, असं काय चुकलं म्हणून मी तुम्ही मला घराच्या बाहेर असं काढलं, काय झालं. अर्पिताचा नवरा रागाने म्हणतो की कारण तुझी लायकीच नाही माझ्या बरोबर माझ्या घरात राहण्याची, तर माझ्यावर प्रेम नाही, घरातील कुणावरच प्रेम नाही, तुझं फक्त लक्ष बाहेरच्या लोकांवर आहे, त्यामुळे सारखी सारखी तू इकडे येत असते, तुझी तर लायकीच नाही तिथे राहण्याची. तेव्हा अर्पिता म्हणते की अहो असं का बोलतात, मी लक्ष देईन आपल्या घरी, आपली अन्विषा किती लहान आहे, तिला आपल्या दोघांची गरज आहे, आपला जर संसार मोडला तर तिचं काय होईल. तेव्हा अर्पिताचा नवरा म्हणतो की हो हे मात्र तुझं बरोबर आहे, त्याला एकच इलाज आहे, म्हणून तो सुनीताला आवाज देतो. सगळेजण बघत असतात की नक्की आहे तरी कोण ही सुनीता. ती सुनीता मात्र त्या अन्विषाला घेऊन येते, सगळेजण पाहत असतात. तर आता अर्पिताचा नवरा म्हणतो की तुम्हाला घाबरवतेस, मग आता अन्विषाला सुद्धा तू सांभाळ. आणि आता अर्पिताचा नवरा म्हणतो की सुनीता दे, तिला तिच्या आईकडे दे किंवा कुणाकडेही दे, कारण यांना आपल्या मुलीचा खूप उळका आहे. आनंदी घाई नाही येते आणि अन्विषाला आपल्या हातामध्ये घेते, आपल्या मिठीत घेते आणि तिच्याबरोबर मस्त खेळत असते. अर्पिताचा नवरा तिला आता खूप काही बोलत असते, मला तोंड सुद्धा दाखवू नको, तुला आयुष्यभर कधी संसार जमलाच नाही, असे बोलून तो रागाने निघून जातो. आजी म्हणते की पिंट्या जाऊन दे त्याला. अर्पिता रडत असते, तर आता आजी कुणाला तरी बाळाला आतमध्ये घेऊन जायला सांगते. समर आता अर्पिताला जवळ घेतो, अर्पिता खूप रडत असते, तर समर तिला शांत राहायला सांगतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो, पुढे नक्की काय होईल, आता या अर्पिताचा खरा चेहरा स्वानंदी कसा समोर आणील हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.